वा, आज पदार्थ नेमका कोणता करणार आहात? एक बोटीवर आमच्या शॉर्टकट रेसिपी बनवतात. ताजे मासे पकडले की त्यांच्याकडे कसं मसाले सगळे अवेलेबल नसतं, काही अवेलेबल नसतं, त्याच्यामुळे उकड बनवणार आहे. जे समुद्रात ताजे मासे भेटतील त्याची उकड बनली जाते. कमाल. आणि एक सोबत साईड डिश म्हणून एक बोंबीलची वडी बनवणार. फारच छान. आज म्हणजे काही म्हणजे पाहायचंच काम नाही. आज फक्त आता जेवायचं, पडदे लावायचे, सोळावर एसी करायचा आणि ढारात भरून झोपी जायचं. सुवर्णाताई, फार मनापासून स्वागत. स्वयंपाक करत जाऊया, पदार्थांकडे वळूया. चला सुवर्णाताई, स्वयंपाकघरात स्वागत आहे. तुम्ही आज खूप उत्तम स्वयंपाक करता आणि तुमच्या हाताला चव आहे, अनुभव आहे. पण कधीतरी असं झालं असेल ना की एखादा पदार्थ फसलाय? कधी कधी होतं तसं. करायला गेलो मासोळी आणि झाली मगर. हो. मगर नाही, पण इथं मासोळीचे पीस झाले कट करताना. त्याच्यात ना म्हणजे आपण बोंबील चिरतो ना आम्ही फ्राय करायला, मग ते चिरताना जरा बारीक झाले, त्याच्यामुळे मग ते खिमा करून त्याची वडी बनवूया. नंतर मला कळलं की आपल्याकडे पारंपरिक रेसिपी होती, आता बऱ्यापैकी ती बनवत नाही कोणी. चूकही ती नंतर रेसिपी मध्ये कन्वर्ट झाली. फार भारी. आजचा पदार्थ ठरलाय ना? हो. काय नाव आहे त्याचं? बोंबील वडी आणि सी फूड उकड. चला, कृती करायची आपल्याला, पण त्याआधी आम्हाला साहित्य काय ते प्रेक्षकांना जरा सांगा. हो, उकडीसाठी आपण मासे घेतलेले आहेत स्वच्छ करून. पापलेट आहे, बोंबील आहे, मांदेली आहेत, कोळंबी आहे. हळद, मिरची, थोडी उभी चिरलेली मिरची, बारीक चिरलेली मिरची, तांदळाचं पीठ आहे, कोथिंबीर आहे, लसूण आहे, कोकम आहे, हा आमचा कोळी मसाला आहे आणि खडे मीठ आहे, सी सॉल्ट. बरं, मीठ आपण एरवी जे बारीक मीठ वापरतो ते नाहीये? आम्ही कोळी लोक, सगळ्यांच्या घरात तुम्हाला हेच मीठ भेटेल, समुद्रातलं मीठ आहे, सी सॉल्ट. खडे मीठ हे बारीक मिठापेक्षा जास्त पौष्टिक असतं असं म्हणतात, बरोबर ना? त्याच्यामध्ये क्षार जास्त प्रमाणात असतात आणि जर तुमच्या शरीरात ते कमी झालेले असतील तर ते खड्या मिठाने भरून निघतात. पोटातूनच फायदे नाहीयेत तर ते अंगावरती सुद्धा तुम्हाला जाणवतात. म्हणजे आपण खूप पाय दुखायला लागल्यानंतर बादलीमध्ये गरम पाणी घेऊन काय घालतो तर खडे मीठ घालतो. त्याच्यामुळे खडे मीठ हे आपण आहारात वापरलं तर त्याचे काही वेगळे फायदे तुम्ही वापरू शकता. साहित्य आपण पाहिलंय, काय करूया पुढे? आता आपण उकड बनवायला सुरुवात करूया. काय लागणार आहे मग? पहिल्या कढई घेऊया. आता काय घालू याच्यात? पाणी. पाणी पाणी हा, मासे बुडतील एवढं पाणी पाहिजे आपल्याला. पाणी भरपूर लागतं याला, म्हणजे ते ब्रॉथ सारखं बनवतोय आपण. समुद्रच पाहिजे. हो, तेच ना, कढईत समुद्रच आहे जवळजवळ. उकडी येऊ द्या पाण्याला. पाण्याला उकळी आली की आपण पुढच्या कृतीकडे बोलूया. तोपर्यंत एखादा बोटीवरचा प्रसंग, एखादी आठवण सांगता येईल? बोटीवर कसं आम्ही मजा म्हणून जातो. आमचं कसं पुरुष बोटीत मासे पकडायला जाणार, लेडीज ते विकायचं काम करतात. पण आम्ही आपला मजा म्हणून जातो. आणि आमच्याकडे धुळीवंदनाच्या दिवशी होळी झाली, होळीची पूजा केली की दुसऱ्या दिवशी बोटीवर जाऊन मग तो बोटीतल्या बायकांचा मान असतो बोटीची पूजा करणं. मग त्यांना ते बक्षीस म्हणून पैसे वगैरे देतात, दागिने देतात, असं असतं. धमाल.